हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SSRE क्लास. तर आज आपण शिकूया झिगझॅग स्टिच. त्यासाठी आपण एक सरळ रेष मारून घेऊ. ही झाली सरळ रेष. तर मग सुरुवात करूया आपण. झिगझॅग स्टिचला आपण पहिले 2 बॅक टाके घ्यायचे. अगोदर आपल्याला चेन स्टिच करून घ्यायची. हे पहा, हे झाले 2 बॅक टाके. हा धागा पुढे खेचून घेतलाय आणि चेन स्टिच करायला लागले. चेन स्टिच करून घ्यायची आपल्याला पूर्ण. ही झाली आपली चेन स्टिच. इथे एंड नॉट द्यायची आपल्याला. एंड नॉट देऊ. एंड नॉट द्यायला सांगितलीच होती मी, तरी पण आणखी पहा, हा जो लास्टचा टाका आहे याच्या शेजारी आणखी एक घ्यायचा आहे. हे पहा, हा लास्टचा टाका. याच्यातून हा बाहेर काढायचा आहे, हा असा, आणि हा खालचा दोरा खेचून घ्यायचा आहे. ही झाली एंड नॉट. तर आता इथून पुढे सांगते मी झिगझॅग नॉट कशी करायची आहे. हा धागा वरती काढला. हे इकडून एक टाका घ्यायचा आहे. हा इकडला झाला की इकडल्या साईडला घ्यायचा आहे. याच करत चालायचंय. एकदा इकडल्या साईडला आणि एकदा इकडल्या साईडला करायचंय. हे पहा, आता इकडून घेते आणखी. पूर्ण चेनला असंच करायचंय. ही स्टिच आपली कट वर्क मध्ये वापरतात. नीट पाहून घ्या. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण चेनला असंच करून घ्यायचंय. कटवर्क मध्ये कपडा जाळावा लागतो, त्यामुळे हा धागा जळत नाही झिगझॅग स्टिच केलेली असेल तर. फक्त चेन स्टिच करून आपण कपडा जाळला तर पूर्ण स्टिच जळते. ही झाली आपली झिगझॅग स्टिच. आणि याला ही एंड नॉट द्यायची. इथे आपण एंड नॉट देऊ.
झाली आपली एंड नॉट। हा धागा खाली खेचून घ्यायचा आहे। हे झाले पॅक आणि हे पाहून घ्या झिगझॅग स्टिच।